Dear student, in the last lecture we have seen hereditary changes, then we have seen the structure of DNA and various types of the DNA, then we have seen transcription, translation and translocation. Then next, the messenger RNA in nucleus comes in cytoplasm. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की पेशी केंद्रक जे आहे तर त्या पेशी केंद्रकामध्ये तयार झालेला जो काही मेसेंजर RNA जो आहे तर तो मेसेंजर RNA काय होता नसते सायटोप्लाझम पेशी द्रव्य जे आहे तर त्या पेशी द्रव्यामध्ये त्या ठिकाणी येताना दिसतो. इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम द DNA. आणि हा जो काही तो येताना म्हणजे सर्वसाधारणपणे पेशी केंद्रकामध्ये तयार झालेला जो काही मेसेंजर RNA जो आहे मेसेज आपल्याला लक्षात येणं संदेश मेसेंजर RNA जो आहे तर तो मेसेंजर RNA त्या ठिकाणी पेशी द्रव्यामध्ये येताना दिसतो. आणि तो येताना मात्र काय होताना दिसतो DNA वरील जे काही सांकेतिक संदेश जो आहे तर तो सांकेतिक संदेश त्या ठिकाणी घेऊन येताना दिसतो. द मेसेज कंटेन द कोड्स फॉर अमिनो ऍसिड. आणि हा जो काही संदेश जो आहे तर त्या संदेशामध्ये अमिनो आम्लांकरता असणारे काही संकेत जे आहे तर ते संकेत त्या ठिकाणी असतात. द कोड फॉर each amino acid consists of 3 nucleotides. It is called a triplet codon. आणि सर्वसाधारणपणे प्रत्येक असणारे काही अमिनो आम्ल जे आहे तर त्या प्रत्येक अमिनो आम्लाकरता असलेला तो काही संकेत जो आहे ज्याला आपण त्या ठिकाणी कोड म्हणताना दिसतो तर हा कोड त्या ठिकाणी 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी काय म्हटलेलं आपण ट्रिपलेट कॉडॉन जे आहे तर ते ट्रिपलेट कॉडॉन त्या ठिकाणी म्हटलेले आहे. त्याचे काही ट्रिपलेट कॉडॉन जे आहे तर ते ट्रिपलेट कॉडॉन आपल्याला ठिकाणी खालील आकृती जे आहे तर त्या खालील आकृतीमध्ये दिलेले पहा की सर्वसाधारणपणे अशा पद्धतीचे असणारे काही कॉडॉन जे आहे तर ते कॉडॉन त्या ठिकाणी दाखवलेले. इथे मेसेंजर RNA आहे, रायबोसोम्स आहे, लायासिन आहे, त्याच्यानंतर tRNA, mRNA, mRNA केंद्रक त्या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी असणारे काही कॉडॉन जे आहे तर ते कॉडॉन आपल्याला त्या ठिकाणी काय केलेले दाखवलेले आहे. याच्यानंतर पुढे पाहता की डॉक्टर हरगोविंद खुराना a scientist of Indian origin has made an important contribution in discovery of the triplet codon for 20 amino acid. म्हणजे भारतीय वंशाचे असणारे जे काही डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी सर्व 20 अमिनो आम्लांकरता असलेले जे काही कोडॉन जे आहे तर ते कोडॉन शोधण्याच्या कामामध्ये महत्त्वाची अशा प्रकारची असणारी काही भूमिका जी आहे तर ती भूमिका त्या ठिकाणी बजावली. आणि फॉर दिस वर्क he has been awarded with the Nobel Prize in 1986 along with the 2 other scientists. आणि त्यांचं असणारे काही कार्य जे आहे तर या कार्यासाठी 1968 मध्ये इतर 2 शास्त्रज्ञ जे आहेत तर इतर 2 शास्त्रज्ञांबरोबर त्यांना नोबेल पुरस्कार जो आहे तर तो नोबेल पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला. पुढे each messenger RNA is made up of thousands of triplet codon. आपल्या लक्षात येत नसते की या ठिकाणी असणारे काही मेसेंजर RNA जे आहे तर त्या मेसेंजर RNA वर अनेक अशा प्रकारचे असणारे काही थाउजंड्स ऑफ कॉडॉन म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की प्रत्येक असणारा जो काही मेसेंजर RNA जो आहे तर त्या मेसेंजर RNA हा हजारो कॉडॉनचा त्या ठिकाणी बनलेला असतो. आणि त्यामुळे काय होतं नसतं पहा ॲज पर द मेसेज ऑन द मेसेंजर RNA अमिनो ऍसिड्स आर सप्लाइड बाय द tRNA. म्हणजे सर्वसाधारणपणे प्रत्येक असणारा जो काही मेसेंजर RNA जो आहे तर त्या मेसेंजर RNA वर हजारो कॉडॉन्सचा त्या ठिकाणी बनलेला असतो. आणि त्यावरील संदेशानुसार प्रथिनं जे आहे तर ते प्रथिनं तयार करण्यासाठी लागणारे जे काही अमिनो आम्ल जे आहे तर ते अमिनो आम्ल पुरवण्याचं काम त्या ठिकाणी tRNA जो आहे तर ते tRNA त्या ठिकाणी करताना दिसतो. फॉर दिस पर्पज tRNA हॅज अँटीकॉडॉन having complementary sequence to the codon on the messenger RNA. पाहतो की सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की वरील असणारे काही संदेश जो आहे तर त्या संदेशानुसार आपण पाहिलंय की प्रथिनं तयार करण्यासाठी अमिनो आम्ल जे आहे तर ते अमिनो आम्ल पुरवण्याचं काम त्या ठिकाणी tRNA करताना दिसतो. आणि त्याच्याकरता
मेसेंजर RNA वर जसा त्या ठिकाणी कोडॉन असतो तर त्यालाच त्या ठिकाणी पूरक असलेला जो काय अँटी कोडॉन जो आहे तर तो अँटी कोडॉन त्या ठिकाणी tRNA जे आहे तर त्या tRNA वर सुद्धा त्या ठिकाणी असतो आणि दिस इज कॉल्ड ट्रान्सलेशन. आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय ट्रान्सलेशन जे आहे तर ते ट्रान्सलेशन त्या ठिकाणी म्हणताना दिसतोय. तर ते आपल्याला त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. म्हणजे त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय ट्रान्सलेशन जे आहे तर ते ट्रान्सलेशन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. तर ट्रान्सलेशन ज्याला आपण त्या ठिकाणी मराठीमध्ये भाषांतर त्या ठिकाणी म्हणताना दिसतो तर ते म्हटलेले पुढे पाहता काय म्हटलेले, द अमिनो ॲसिड्स ब्रॉट इन बाय द tRNA आर बॉन्डेड टुगेदर बाय द पेप्टाइड बॉन्ड विथ द हेल्प ऑफ द rRNA. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की tRNA ने आणलेले जे काही अमिनो आम्ल जे आहेत तर त्या अमिनो आम्लाची पेप्टाइडचे असणारे जे काही बॉन्ड्स बंध जे आहेत तर त्या बंधाने त्या ठिकाणी असणारे जे काही शृंखला जे आहेत तर ते शृंखला तयार करण्याचं काम rRNA जे आहे तर ते rRNA त्या ठिकाणी काय करताना दिसते. ड्युरिंग धिस प्रोसेस द रायबोसोम्स keeps on moving from one end of the messenger RNA to the other end by the distance of the one triplet codon. आणि हे आपल्या लक्षात येत नसते की याच्या दरम्यान रायबोझोम्स मेसेंजर RNA जे आहे तर त्या मेसेंजर RNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक अशा प्रकारचं ट्रिपलेट कोडॉन जे आहे तर ते ट्रिपलेट कोडॉनच्या अंतरानं त्या ठिकाणी सरकत जाताना त्या ठिकाणी दिसतं. आणि दिस इज कॉल्ड ॲज द ट्रान्सलोकेशन. आणि ज्यालाच आपण त्या ठिकाणी स्थानांतर जे आहे तर ते स्थानांतर त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारणपणे ही जी असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅममध्ये ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन त्या ठिकाणी झालं. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी असणारे जे काही ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन त्या ठिकाणी होताना दिसते. म्हणजे त्या ठिकाणी भाषांतर आणि स्थानांतर त्या ठिकाणी कशा पद्धतीने होताना दिसते तर हे आपल्याला त्या ठिकाणी असणारे काही डायग्रॅम जे आहेत तर त्या डायग्रॅममध्ये त्या ठिकाणी आपल्याला दाखवले. पुढे सच मेनी चेन्स कम टुगेदर टू फॉर्म द कॉम्प्लेक्स प्रोटीन. म्हणजे अशा पद्धतीनं अनेक अशा प्रकारचे असताना जे काही प्रथिनं जे आहेत तर त्या प्रथिनांच्या असतानाचे काही शृंखला ज्या आहेत तर त्या शृंखला त्या ठिकाणी एकत्र येण्यानंच त्या ठिकाणी आपल्याला कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचं अशा प्रकारचं प्रथिनं जे आहेत तर ते प्रथिनं त्या ठिकाणी तयार होताना दिसते. आणि दीज प्रोटीन्स कंट्रोल व्हेरियस फंक्शन्स. काय सांगितलेले की दीज प्रोटीन्स कंट्रोल्स व्हेरियस फंक्शन्स इन द बॉडी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड ॲप्रोप्रिएट ॲपिरन्स टू. म्हणजे अशा प्रकारची जी काही प्रथिनं जी आहेत तर ती प्रथिनं काय करताना दिसतात सजीवांच्या शरीरामधील विविध अशा प्रकारची असणारी जी काही कार्य जे आहेत तर ती कार्य त्या ठिकाणी पार पाडताना दिसतात. आणि त्याचबरोबर आपल्या असं लक्षात येताना दिसतं की त्यांचं असताना ते काय ॲपिरन्स म्हणजे दिसणं जे आहे ज्याला आपण त्या ठिकाणी स्वरूप त्या ठिकाणी म्हणताना असतो तर या स्वरूपावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं कार्य त्या ठिकाणी करताना दिसतात. Living organism can produce new individuals like themselves due to the genes only, and some of those genes are transmitted to the next generation without any change. आपल्याला हे त्या ठिकाणी माहित आहे की सर्वसाधारणपणे सजीवांमधील जनुकांमुळेच ते त्यांच्यासारखे असताना ते काही सजीव जे आहेत तर ते सजीव त्या ठिकाणी निर्माण करताना दिसतात. आणि यामधीलच काय असताना जे काही जनुक जे आहेत तर ते जनुक जशीच्या तशी पुढची असणारी जी काही पिढी जी आहे तर त्या पुढच्या पिढीमध्ये काय केले जातात संक्रमित त्या ठिकाणी केली जातात. आता पुढे ड्यू टू धिस सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ द पेरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. आणि म्हणून काय होतं नसते आई वडिलांचे असणारे काही गुणधर्म जे आहेत तर ते काही गुणधर्म आपले त्यांचे असणारे जे काही अपत्य जे आहेत तर त्या अपत्य त्या ठिकाणी अपत्यांमध्ये येताना असतात. चेहऱ्याचे असणारे जे काही ठेबण असेल उंची असेल रंग असेल तो आपल्या लक्षात येताना असतो. आपली मदर असेल फादर असेल त्याच्यासारखेच आपला चेहरा जो आहे तर तो चेहरा त्या ठिकाणी दिसतो. या रंग जो आहे तर तो रंग सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला फादरचा मदरच्या मध्ये असताना जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म त्या ठिकाणी आपल्यामध्ये काय होताना दिसतात येताना दिसतात. However, sometimes sudden changes occur in those genes. कधी कधी मात्र काय होताना दिसते तर ही असताना जे काही जनुक जे आहेत तर त्या जनुकांमध्ये अचानक अशा प्रकारचा सडन अशा प्रकारचा
चेंज जो आहे, बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी होताना दिसतो. समटाइम्स एनी न्यूक्लिओटाइड्स ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉजेस ए मायनर चेंज विच इज नथिंग बट द म्युटेशन. आता म्युटेशन शब्द नीट लक्षात ठेवायचं आहे. अनेक वेळा त्या ठिकाणी म्युटेशन अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. तर काय होता दिसपा म्युटेशन की समटाइम्स एनी न्यूक्लिओटाइड्स ऑफ द जीन्स चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉजेस ए मायनर चेंजेस विच इज नथिंग बट द म्युटेशन. म्हणजे कधी कधी आपल्या लक्षात येताना नसते की एखादा असताना जे काही जनुक जे आहेत तर त्या जनुकामध्ये एखादा असताना जे काही न्यूक्लिओटाइड जे आहेत तर त्या न्यूक्लिओटाइडमध्ये काय होतं नसतं, अचानक आपली असताना जे काही जागा जी आहे तर ती जागा त्या ठिकाणी ते बदलतं आणि जागा बदलल्यामुळं जो लहानसा अशा प्रकारचा बदल त्या ठिकाणी घडून येतो तर त्या बदलालाच आपण त्या ठिकाणी म्युटेशन किंवा उत्परिवर्तन जे आहे तर ते उत्परिवर्तन त्या ठिकाणी म्हणतो. सम म्युटेशन्स मे बी मायनर बट सम मे बी कन्सिडरेबल. मग ते या ठिकाणी काही होणारे जे काही म्युटेशन जे आहेत उत्परिवर्तन जे आहेत तर त्या ठिकाणी मायनर म्हणजे किरकोळ त्या ठिकाणी असतात, तर काही सांगितले आपल्याला कन्सिडरेबल म्हणजे काही लक्षणीय त्या ठिकाणी असतात. उदाहरणार्थ म्युटेशन मे कॉज द जेनेटिक डिसऑर्डर्स लाईक द सिकल सेल ॲनिमिया. म्हणजे काही असणारे जे काही म्युटेशन जे आहेत जे आपण 9वीला त्या ठिकाणी पाहिलेले की कशा पद्धतीने त्या ठिकाणी अनेक अशा प्रकारची जनुकीय विकृती जी आहे तर ते विकृती त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. म्हणजे सर्वसाधारणपणे उत्परिवर्तन जे आहे तर त्या उत्परिवर्तनामुळे सिकल सेल ॲनिमिया सारखा जनुकीय असणारी जी काही विकृती जी आहे तर ती विकृती त्या ठिकाणी निर्माण होताना दिसते. दिस इज एव्हर लास्टिंग प्रोसेस अँड इट इज वन ऑफ द प्रूफ फॉर डार्विन्स थेअरी ऑफ द नॅचरल सिलेक्शन. म्हणजे ही जी काय असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया सातत्यानं चालणारी अखंड अशा प्रकारची प्रक्रिया आहे आणि ती डार्विनचा असणारा जो काही नैसर्गिक निवडीचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे तर त्या सिद्धांताचं समर्थन जो आहे तर तो समर्थन त्या ठिकाणी करताना दिसते. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.